राज्यात आतापर्यंत केवळ 6 लाख शेतकऱ्यांनी विम्यासाठी अर्ज केलेला आहे आणि राज्यात आतापर्यंत 1,500 कोटी रुपयांचा हा विमा उतरवला गेला आहे। अर्ज प्रक्रियेमध्ये अडचणी टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीपूर्वी विमा उतरवावा असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे। पिंपरी चिंचवडमध्ये प्रतिबंधित गुटखा वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकाला अटक केली आणि त्याच्याकडून गुटख्यासह 36 लाखांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे आणि पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून ही कारवाई केली आहे। पिंपरी चिंचवडमधल्या पवना नदीमध्ये प्रदूषण केल्या प्रकरणामध्ये कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणात एका कंपनीला सील ठोकले, 11 जणांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। पिंपरी चिंचवडमध्ये 4 जणांच्या टोळीला अटक करण्यात आली आहे आणि एका दुकानदारावर वार करून त्याच्याकडचे 3,80,000 रुपयांची रोकड चोरी केल्या प्रकरणात आरोपींना अटक केली आहे। या आरोपींची धिंडही काढण्यात आली। पीएमआरडीएकडून बेकायदेशीर बांधकामांविरोधात अतिक्रमण मोहीम तीव्र केली आहे। मुळशी तालुक्यामध्ये जांभे इथे एका अनधिकृत आरएमसी प्लांटवर कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईमध्ये बांधकाम जमीनदोस्त केले आणि या कारवाईमुळे अनधिकृतरित्या आरएमसी प्लांटवर उभारणी करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले। नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये कडाक्याची थंडी पडली। निफाडचा पारा 8.5 अंशांवर गेला। त्यामुळे या ठिकाणी प्रचंड थंडी पडली। उत्तरेकडच्या थंड वाऱ्यांचा परिणाम हा उत्तर महाराष्ट्रावर होतोय। थंडी वाढली आहे, त्यामुळे बाजारात आता उबदार कपड्यांची मागणीही वाढली आहे। नाशिकच्या निफाडमधल्या देवगावात 15 दिवसांमध्ये तिसरा बिबट्या जेरबंद झालाय। शेतात लावण्यात आलेल्या पिंजऱ्यामध्ये पहाटेच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाला। देवगाव परिसरात आणखी काही बिबटे असण्याची शक्यता असल्यानं निफाड तालुका हा बिबट्यांचा हॉटस्पॉट ठरलाय। निवृत्त शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांना अटक करण्यात आली आहे। बनावट शालार्थ आयडी प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेकडून ही अटक करण्यात आली। यापूर्वी उपसंचालक कार्यालयातील 3 शिक्षण अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली। आरोपींकडे उपासनींच्या सहभागाचे पुरावे आढळल्यानं त्यांना ही अटक करण्यात आली। छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनानं आतापासून तयारी सुरू केली आहे। 10 कोटी रुपयांच्या खर्चाची तरतूद करण्यात आली आहे। 29 प्रभागामध्ये किमान 1,500 मतदान केंद्र असण्याची शक्यता आहे। या मतदान केंद्रावर विविध सोयीसुविधा देणं, मंडप, सीसीटीव्ही अशा कामांसाठी प्रशासनानं तयारी सुरू केलेली आहे। मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी जाहीर झाली आहे। या विभागामध्ये 2,40,000 पदवीधर मतदारांनी नोंदणी केली आहे आणि यामध्ये केवळ 51,000 महिला आहेत। विभागामध्ये सर्वाधिक 62,000 मतदार संभाजीनगर जिल्ह्यातले। अंतिम मतदार यादी 12 जानेवारी 2026 प्रसिद्ध होणार आहे। छत्रपती संभाजीनगरच्या चिकलठाणा विमानतळाचे छत्रपती संभाजीनगर विमानतळ असं नामकरण करण्याचं केंद्र सरकारकडून परिपत्रक निघालेलं आहे। मात्र छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असं नामकरण करण्याची मागणी करण्यात येते। त्यामुळे छत्रपती संभाजीनगर विमानतळ असं नामकरण करणं हे भारतीय विमानतळ प्राधिकरणानं थांबवलेलं आहे आणि लवकरच नामकरणाचे सुधारित परिपत्रक निघणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये 250हून अधिक पदांसाठी पोलिसांची भरती होणार आहे। तरुण तरुणींना आता अर्ज करण्यासाठी 7 डिसेंबरपर्यंत मुदत आहे आणि विलंब शुल्कासह अर्ज जमा करण्यासाठी 10 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये 5 डिसेंबरला शाळा बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्याचा निर्णय घेतलेला आहे। 2013 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना टीईटी परीक्षा ही अनिवार्य करू नये। 15 मार्च 2024चा संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करावा यासह इतर मागण्यांसाठी शिक्षकांकडून मोर्चा काढण्यात येणार आहे। समन्वय समितीनं या आंदोलनाची घोषणा केली आहे।